मित्रांनो, आत्ता आपण ज्या स्टॉकबद्दल बघणार आहोत त्याचं नाव आहे BSE. BSE हा बाजारामधला खूप चांगला स्टॉक आहे. येत्या काही महिन्यांमध्ये कशा पद्धतीने काम करू शकतो, कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत, ह्या गोष्टी मी तुम्हाला थोडक्यात का होईना, परंतु BSE बद्दल सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत बघा, की जेणेकरून तुम्हाला समजून येईल, की आपण आत्ताच्या घडीला BSE मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की नाही केली पाहिजे. जर तुम्ही पाहिलं तर स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर खूप चांगला मोमेंटम आपल्याला वरच्या साईडला पाहायला मिळाला होता. स्टॉक जवळ-जवळ ₹3000 आसपास जाताना पाहायला मिळाला होता. परंतु त्याच्यानंतर स्टॉक्समध्ये खूप जबरदस्त प्रमाणामध्ये आपल्याला खालच्या थोडा डाउन ट्रेंड पाहायला मिळाला. जिथं 2000चा स्ट्रॉंग सपोर्ट झोन होता, त्याच झोनमध्ये आपल्याला खूप चांगला सपोर्ट झोन घेताना पाहायला मिळाला BSEमध्ये आणि तिथून पुन्हा एकदा वरची रॅली दिलेली आहे, जी जवळ-जवळ ₹3000च्या आसपास आपल्याला BSEमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर झालं काय, स्टॉक्सने पुन्हा एकदा 2400च्या आसपास जो इथं बायिंग झोन होता, त्याच्या झोनच्या आसपास आपल्याला एक लो मारताना पाहायला मिळाला. आता इथून त्याने पुन्हा एकदा बाउन्स बॅक देण्याचा प्रयत्न का केला? मी तुम्हाला थोडक्यात काही गोष्टी दाखवतो. जर तुम्ही पाहिलं तर ह्या झोनपासून BSEमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये सेलिंग पाहायला मिळत होतं आणि आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने BSEमध्ये एक बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे, ती एक बायिंग स्ट्राँग सिग्नल असं दाखवत आहे, की आत्ताच्या घडीला BSE खूप चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये स्ट्राँग दिसत आहे. परंतु ज्या पद्धतीने आत्ताची एका वीकची कॅन्डल जी क्लोज होत आहे जवळ-जवळ 3025 आणि ह्या आठवड्यामध्ये BSEची जर कॅन्डल ही एक रेड झोनमध्ये तयार झाली, तर आपल्याला BSEमध्ये पुन्हा एकदा डाउन ट्रेंड पाहायला मिळू शकतो. जर BSEने 25,833 ते 25,733 हा जो झोन असणार आहे, हा एक स्ट्राँग सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळेल. जर 25,733 BSEने खालच्या साईडला ब्रेक केलं, तर BSEमध्ये 150 पॉइंटचा डाउनफॉल आपण आरामशीर खालच्या साईडला पाहू शकतो आणि जर 25,772 BSEने पुन्हा एकदा खालच्या साईडला जर ब्रेक केला, तर BSE आपल्याला पुन्हा एकदा 2300 ते 2400च्या आसपास येताना आरामशीर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला BSEमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता थोडंसं वॉचमध्ये असणं खूप गरजेचं आहे, की येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीची बायिंग लेव्हल ही आपल्याला BSEमध्ये पाहायला मिळू शकते. हे झालं मित्रांनो एका आठवड्याचं एनालिसिस. एका दिवसाला कशा पद्धतीने BSE काम करत आहे, हेही मी तुम्हाला दाखवतो. जर तुम्ही एका दिवसाच्या कॅन्डलला जर BSEला पाहिलं, तर आपल्याला सेम पॅटर्न जो इथं तयार झाला होता, तोच पॅटर्न आपल्याला इथं BSEमध्ये होताना पाहायला मिळत आहे. जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा इथे इनडिसिजन कॅन्डल तयार झाली होती BSEमध्ये. इथेही पुन्हा इनडिसिजन कॅन्डल तयार झालेली आहे BSEमध्ये. म्हणजे इथे एक ट्रॅपिंग झोन असू शकतो, की आपल्याला लाईफटाईम हाय ब्रेक होताना तर BSEमध्ये पाहायला मिळालेला आहे. ह्याच्या आसपास BSEमध्ये पुन्हा एकदा खालच्या साईडचं करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि ही जी एक ट्रेड लाईन आलेली आहे, त्या ट्रेड लाईनचा जर ब्रेकआउट खालच्या साईडला BSEने दिला, तर खूप चांगला डाउन ट्रेंड आपल्याला BSEमध्ये पाहायला मिळू शकतो आणि BSE पुन्हा एकदा 2400 ते 2500च्या आसपास आपल्याला येताना खालच्या साईडला पाहायला मिळू शकतो. जिथं की आपल्याला एक बायिंग झोन खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळत आहे. कारण जर आत्ताच्या घडीला मार्केटने जर करेक्शन दिलं, तर तुम्ही पाहू शकता की ह्या झोनमध्ये कंटिन्युअसली BSE आपल्याला येताना पाहायला मिळाला होता ₹2550 च्या आसपास. त्याच झोनमध्ये BSE पुन्हा एकदा ह्या प्रकारच्या कॅन्डल तयार करून खालच्या साईडला येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. त्याच झोनमध्ये आपण BSEला चांगल्या पद्धतीने बायिंग अपॉर्च्युनिटी आपण पाहू शकतो. कारण जर तुम्ही अजून एक बारकाईनं गोष्ट पाहिली तर BSEने ह्या झोनपासून एक गॅप अप दिला होता जवळ-जवळ एक ₹150 तो गॅप अप भरण्यासाठी BSEला पुन्हा एकदा ह्या झोनमध्ये यावंच लागणार आहे. तो झोन कोणता आहे मित्रांनो? तो झोन आहे जवळ-जवळ ₹2650 ते ₹2750. ह्या झोनमध्ये BSEला यावं लागेल आणि ह्याच झोनमध्ये जर पुन्हा एकदा BSE खाली आला, तर आपल्याला BSE आरामशीर ह्या झोनपर्यंत पुन्हा एकदा गॅप फिलिंगसाठी येताना पाहायला मिळू शकतो. तो की आहे ₹2400 ते ₹2500 च्या आसपास. त्यामुळे सध्याच्या घडीला जो कोणाला प्रॉफिट चांगल्या पद्धतीने दिसत असेल, तो प्रॉफिट घेण्याचा प्रयत्न करा आणि एक चांगलं अपॉर्च्युनिटी पहा, की जिथं आपण ह्या शेअरला खरेदी करू शकतो. खूप चांगला शेअर आहे. भविष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतात. जर पुन्हा एकदा BSE आपल्याला 2400 ते ₹2500 च्या आसपास जर पाहायला मिळाला, तर अपकमिंग 1 ते 2 वर्षामध्ये पुन्हा एकदा टार्गेट पाहायला मिळू शकतात. आपल्याला BSEमध्ये जवळ-जवळ 3800 ते 3900 च्या आसपास. ही आपली BSEची अपकमिंग टार्गेट असणार आहेत येत्या काही वर्षांमध्ये. त्यामुळे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल, तर आपल्या मराठी चॅनल ट्रेड विथ आदित्यला फॉलो करायला विसरू नका. YouTube चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.